मग आम्ही एक संकल्प केला, त्या पैशातून जर 200चा हार आणणार असाल तर 100 तुमचे तुमच्या जवळ ठेवा प्रसंगाला, आणि 100 रुपयाची पेन पेन्सिल किंवा वही आणून द्या, म्हणजे गरिबांच्या पोरांना आपण वाटू, तुमचाही पैसा सार्थ केला जाईल. आणि तुमच्या परिसरात भाटाळ्यातून ही सुरुवात झाली आणि यावर्षी भाटाळे परिसरातून म्हणजे आमचं बरेच मानकोली वगैरे बरेच जणांनी दिल्यानंतर आपण SMDL कॉलेजच्या तिन्ही फॅकल्टीना फुलस्केप वह्या दिल्या. हे सगळं समाजाने दिलेल्या दानातून आहे. तुम्ही इंस्टावर ह्याच्यावर पेज पहा. आता जी देणार आहे ती जूनला जी चालू होईल, त्या आपण आपल्या परिसरातले 3 आदिवासी वाड्या आहेत, बेलवाडी, नानोशी आणि मोसाल, त्या मुलांना आपण ते डोनेट करतो. एरवी कोणी कॉन्टॅक्ट केला. गेल्या वर्षी आपल्या समाजातली 27 गावावरती आहेत इगतपुरीला, तिथं फांगुळ गावान त्या गावातल्या 40 विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे वह्या पेन्सिल आणि पेन आपण दिले. माझ्याकडून नाही, समाजाने दिलेल्या आहेत. ही जनजागृती आहे. म्हणजे काय माहितीये का, आता आमचे डोंबिवलीच्या भाऊने 1000 रुपयाचा 500 मला दिला असतं तर नाही, ते देतील हो, त्यांचं भाव आहे, त्यांचं प्रेम आहे. पण म्हणजे एक माझा विचार असे झाले आणि त्या विचाराला समाजाने सहमत दिलं आणि आपण गेली 15 वर्ष गोरगरिबांच्या मुलांना समाजातून दिलेल्या दानातून त्यांना आपण सहकार्य करतोय. जेवढ्याने दिले तेवढं सर्वांना धन्यवाद. पुढच्या वर्षी एक बाईला मी म्हटलं आवरा मोठं, मग बोलते फोटो काढायला बरं वाटतं. देताना फोटो काढा, ते फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा, खाली लिहा महेश महाराज साळुंखे यांच्या कीर्तनात प्रबोधित होऊन हार न आणता गोरगरिबांकरता आम्ही वह्या पेन पुस्तकाचं तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या नातेवाईकांना कळू द्या. म्हणजे असं करून माझं एकट्याचं कीर्तन नाही बरं, जे कीर्तनकार समाजाशी नाळ जोडले, जे खरंच समाजाकरता काहीतरी करायची इच्छा करतात त्यांना द्या आणि ते नक्कीच समाजापर्यंत पोहोचवतील. दान असं करा जे सगळ्यांना पोचलं पाहिजे, सत्पात्री झालं पाहिजे, कुपात्री दान झालं नाही पाहिजे. मग म्हणजे आपण लोक एकाच वयातले बघा ना, 38-39 वयात दादाला काय ना सचिन दादाला वाटलं माळ घालायला. एक लक्षात घ्या, परमार्थ ज्या दिवशी कळायला त्या दिवशी परमार्थाला सुरुवात करायची, त्या दिवशी. आणि खरं सर्वांनी माझ्या दर्शन सर्वांना मिळेल. ऐका, तत्पूर्वी आदरणीय श्री ॲडव्होकेट विभाकर गोपाळ पाटील आदर्श शिक्षक यांच्याकडनं एक मूर्ती, श्री शंकर चिंदू भामरे गोपाळ म्हात्रे गोबे यांच्याकडनं एक मूर्ती, अशा 3 मूर्ती आलेल्या आहेत. एकदा धन्यवाद. आपण नंतर मला भेटा. आरती झालेली आहे. ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आपल्याला भजनाची करुणा साथ दिलेली आहे महाराज, तुमच्या सम्राट आपल्या भागाचे वैभव हरिभक्त परायण रोहन महाराज यांना विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर येऊन महाराजांच्या आधी सन्मान घ्यायचा. दोन शब्द दिलेल्या अन्नदान होय कोटी कुळाचं उदाहरण. आपण या उक्तीप्रमाणे आदरणीय नामदेव बाबा नामदेव महाराज यांनी आणि कमलाबाई यांनी अन्नदान केल्यामुळे त्यांना मनोकामना सेवा पूर्ण हो अशी माऊलीची प्रार्थना. मान्यवरांचा पाटील
व्यासपीठावर यायचंय दादांनी इंदुबाई स्वर्गीय इंदुबाई ज्ञानदेव तुकाराम हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल श्री शांताबाई लक्ष्मण गुळवी, शांताबाई लक्ष्मण गुळवी आपण माऊलीच्या भाऊबीजचे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निधीतून सकाळचा नाश्ता आणि दुप्पट जे आपली कवाडवरून पालखी निघते त्या पालखीचे अध्यक्ष प्रकाशदादा पाटील नक्कीच उपस्थिती लावली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक. त्यानंतर आमचे दापण्यावरून फुलचंद महाराज, त्यानंतर 5व्या वर्षाच्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या उत्सवाला महादेव मंदिराच्या प्रांगणात पिंपळनेर गावामध्ये मोठ्या आनंदाने हे ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि त्यांची प्रचिती आपण आता पाहिली की हा भव्य उपस्थित जनसमुदाय. आणि याच्या संदर्भामध्ये मगाशी मी आवाहन केलं की आपण हार न आणता पेन वही, त्याचा अर्थ हार आणल्यानंतर तो थोड्या वेळाने सुकून जातो आणि ते पैसे कुठे वाया जाऊ नये, समाजाचा प्रत्येक पैसा गोरगरिबाच्या गरजूंकरता उपयोगी पडावा म्हणून आम्ही हा संकल्प केला की हार न आणता पेन वह्या पेन्सिल आणावी, म्हणजे ते आपण प्रतिवेळेला गरजू विद्यार्थ्यांना गरजू मंडळींना वाटत असतो. असंच ह्या गावामध्ये प्रतिवर्षी आनंद उत्सव मोठ्याने हो माऊलीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना सुख समृद्धी देव. सर्वांनी एकोप्याने राहणं हा संप्रदाय शिकवतो. सर्वांनी एकत्र येऊन आपापले मदमत्सर सोडावे, आपल्यातला भेद सोडावा आणि एकत्र येऊन भगवंताच्या भक्तीचा आनंद लुटावा हेच परमार्थ आपल्याला शिकवत असतो. म्हणून आपण आजच्या काल्याच्या दिवशी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद लुटायचा आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी अखिल हिंदू समाजाला असं आवाहन करेन की आपलं संघटन अति महत्वाचं आहे. आपण जेव्हा एकत्रितपणाने येऊन हा परमार्थ आपल्याला एकत्रितपणा शिकवतो आणि ते एकत्रित संघटन हे धर्माकरता अति महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला आपण एकत्र असू त्यावेळेला आपलं एक बळ निर्माण होतं, आपली शक्ती निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा धर्म कार्याच्या करता अगदी कणखरपणे प्रखर होत असते आणि पुढे येत असते. म्हणून सर्व हिंदू समाजाला एक विनंती आहे की आपण जसं हरिनामा करता एकत्र येता, त्या हरिनामाची साधू संतांनी ही व्याख्याच अशी केली की आपण एकत्रित येऊन धर्म काय, देश काय, देव काय हे जाणून घेण्याकरता एकत्र यायचं मी आवाहन करेन समस्त समाजाला की असं आपण अध्यात्मात जसं एकत्र येतो तसं धर्माच्या संदर्भात एकत्र येऊन धर्माशी एकनिष्ठ आणि धर्माची सेवा करण्याकरता आपण एकत्रित यावं ही विनंती.